The rooms were a crawl with the small cleaning animals, all rubber and metal. मग स्वच्छता करणारे ते छोटे छोटे प्राणी सगळ्या घरभर पसरत होते. रबर आणि धातूपासून बनलेले होते. खुर्च्यांना खुर्च्यांवर ते धाड आपटत होते. मिशांसारखे त्यांचे बाहेर आलेले जे अवयव होते ते गरागरा फिरत होते आणि फिरत फिरत मग ते पसरलेली धूळ शोषून घेत होते. मग जणू काही एखाद्या गूढ आक्रमकांसारखे ते बिळात जाऊन लपले. त्यांचे गुलाबी इलेक्ट्रिकचे डोळे हळूहळू निस्तेज बनले आणि घर स्वच्छ झालं. 10 वाजले. सूर्य पावसाच्या मागून बाहेर आला. ते घर एकटं उभं होतं. मलबा आणि राखेनं बनलेल्या शहरामध्ये ते घर एकटं होतं. एकटं घर उभं होतं आणि रात्री त्या नष्ट झालेल्या शहरातून एक निळसर किरणोत्सर्गी प्रकाश, रेडिओ ॲक्टिव्ह प्रकाश मैलोमैल दूरवरून सुद्धा पाहता येत होता. 10:15 बागेतली स्प्रिंकलर्स, पाण्याचे फवारे फिरून फिरून सोनेरी रंगाचे कारंजे निर्माण करत होते आणि जणू काही सकाळची मऊसर हवा ते आपल्या प्रकाशानं भरून टाकत होते. खिडक्यांच्या तावदानांवर पावसाच्या पाण्याचा टपटप आवाज येत होता आणि तिथून मग ते पाणी भाजलेल्या, होरपळलेल्या त्या घराच्या पश्चिम बाजूला जात होतं. त्या घराची ती भाजलेली, होरपळलेली पश्चिम बाजू, त्यावरचा व्हाईट रंग, पांढरा रंग सगळा उडून गेलेला होता. त्या घराची पूर्ण पश्चिम बाजू काळी ठिक्कर पडलेली होती. फक्त 5 जागा थोड्या वेगळ्या होत्या, जिथे काही आकृत्या निव्वळ दिसत होत्या. एक पुरुष गवत कापत असताना, जणू काही एखाद्या छायाचित्रातल्यासारखी एक स्त्री वाकून फुलं वेचत होती. थोड्या दूर अंतरावर त्यांच्या सगळ्यांच्या प्रतिमा लाकडांवर जळून गेलेल्या होत्या. एका भयंकर अशा क्षणामध्ये त्या जळून गेलेल्या आकृत्या होत्या. एक लहान मुलगा तो त्याच्या हातातला चेंडू
वर फेकत होता आणि त्याच्या विरुद्ध बाजूला एका मुलीची आकृती दिसते आहे, जिचे हात तो चेंडू पकडण्यासाठी उंचावलेले आहेत, पण ते हात परत कधीच खाली आलेले नाहीत. हे 5 ठिपके रंगांचे, तो पुरुष, एक स्त्री, 2 लहान मुलं, चेंडू, एवढेच काय तो रंग राहिलेला होता. आणि बाकी सगळ्या भिंतीवर एक काळा थर पसरलेला होता, जळून गेल्याचा. हळुवार फवाऱ्यातून उडणारं पाणी त्या पडणाऱ्या प्रकाशामध्ये पावसासारखं पडत होतं. या दिवसापर्यंत ते जे घर आहे ते खूप शांत असं राहिलेलं होतं. काळजीपूर्वक घर विचारत होतं, कोण जातंय तिथं, आपला पासवर्ड काय आहे. आणि मग जेव्हा कुठलंच उत्तर येत नव्हतं, कारण की काही एकाकी कोल्हे, कुरकुर करणाऱ्या मांजरी काहीच बोलत नव्हत्या, मग घरानं खिडक्या बंद केल्या, झडपा खाली आल्या आणि मग ते घर जणू काही आपल्याच चिंतेमध्ये स्वसंरक्षण करायला लागलं आणि एक यांत्रिक भीती, मनोविकार निर्माण झाला. ते घर प्रत्येक आवाजागणिक कुरकुर करत होतं, तक्रार करत होतं. एखादी चिमणी जरी खिडकीला लागून गेली तरी सुद्धा त्या खिडक्यांच्या झडपा आपटून बंद होत होत्या. जाणारा तो पक्षी मग गोंधळून दूर उडून जात होता. नाही, एक पक्षीसुद्धा त्या घराला स्पर्श करू शकत नाही. 12 वाजले. एका कुत्र्याच्या रडण्याचा, थरथर कापण्याचा आवाज घराच्या पुढच्या बाजूला आला. पुढच्या दारानं कुत्र्याचा आवाज ओळखला आणि दार उघडल्या गेलं. एकेकाळी प्रचंड मोठ्या आकाराचा आणि जाडजूड लठ्ठ असलेला कुत्रा आता फक्त हाडांचा सापळा राहिलेला होता आणि शरीरभर जखमांचे व्रण होते. ते कुत्रं मग घरभर फिरायला लागलं, चिखलाच्या पाऊलखुणा ठेवत. त्या कुत्र्याच्या मागे भिरभिरत पळत होते रागात असलेले उंदीर, कारण की त्यांना तो चिखल साफ करावा लागत होता. एक पानसुद्धा त्या घराच्या दाराच्या आतून येत नव्हतं. आणि मग भिंतींच्या
पॅनल्समधून तांब्याचे कचरा साफ करणारे उंदीर बाहेर पडत होते. त्यांना छळणारी धूळ, केस, कागद त्यांच्या स्टीलच्या जबड्यामध्ये जात होते आणि तिथून त्यांच्या बिळातून मग हा सगळा कचरा घराच्या खालच्या भागामध्ये तळमजल्यावर जात होता, जिथे हा कचरा जाळून टाकणारी मशीन होती, इन्सिनरेटर होतं. आणि जणू काही ते एखाद्या सैतानी अंधाऱ्या कोपऱ्यासारखं दिसत होतं. कुत्रा मग वरच्या दिशेने पळाला. वेडा झाल्यासारखा ओरडत, किंचाळत प्रत्येक दारासमोर जाऊन कुत्रा ओरडत होता. शेवटी त्याला लक्षात आलं की इथे फक्त शांतता आहे.